बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलावर बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप होतोय। असं असताना संजय गायकवाड निवडणूक आयोगालाच नालायक म्हणालेले आहेत। बोगस मतदारांच्या मुद्द्याला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केलेला आहे। मतदार यादीमध्ये अनेक बोगस मतदार आहेत। या सगळ्या गोष्टींनी निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचा दावा संजय गायकवाड यांनी केला। मी पण एसपीनं सकाळी सांगितलं की बोगसवर कंट्रोल करा। आम्ही एवढी मेहनत करतो, कष्ट करतो आणि चुकीचे लोक मतदान करतात आणि मग तिथे पराभवाला सामोरं जावं लागतं काम। आणि खरं तर मी निवडणूक आयोगासारखा नालायक डिपार्टमेंट कोणताच नाही आहे। काल मी पाहिलं की खेड्यापाड्याचे किमान 1,500-2,000 नावं, देऊळघाटपासून सगळी, आणि मी दिली 4,000 नावं, 8,000 ते 10,000 15,000 नावं ही अशी बोगस आहेत की माणसाने जिकाव कसं। आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगानं काहीतरी अक्कल देवाण दिली पाहिजे की ही नावं त्यांनी काढली पाहिजे। मतदान सगळ्याच लोकांकडे उडालं करता इथं काही एक उमेदवार नाही आहे। इथे खालचे जे नगरपालिकेचे नगरसेवकाचे उमेदवार आहे त्यांचे नाते गोते वगैरे ते सगळे घेऊन येतात। नाही, टक्का वाढेल, कारण आम्ही एक मताला आम्ही टार्गेट केलं। याआधी बाहेरगावी गेलेले मतं आणण्याचं नियोजन कधी केलं आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आपण आणलेलं आहे। त्याच्यामुळे 58-60 पर्यंत जायला पाहिजे।